येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिनेट सदस्य असलेले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले प्राध्यापक संजय कांबळे यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमरगा विधानसभेसाठी इच्छुक आहात. होय. तर आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे सर? मी प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे, राहणार तुगाव, तालुका उमरगा. माझे वडील हे राजकारणामध्ये सुरुवातीपासून होते. 1974ला तुगाव गावचे आदर्श सरपंच म्हणून काम केले होते. त्याचबरोबर माझे चुलते प्राध्यापक डी के कांबळे हे काँग्रेसमध्ये आणि आंबेडकर चळवळीमध्ये प्रभावीपणे नेतृत्व, जवळजवळ 40-45 वर्ष त्यांनी नेतृत्व केले. माझे मोठे भाऊ प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे हे देगलूरला सध्या प्राध्यापक आहेत. त्यांनी इथं दलित पॅंथरचं तालुका अध्यक्ष म्हणून आणि 90च्या दशकामध्ये डावरे साहेब, चेले साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे. भावंडापैकी माझे मोठे बंधू देगलूरला उपप्राचार्य, देगलूर महाविद्यालय देगलूरमध्ये. माझी एक बहीण इथं अंगणवाडी सुपरवायझर आहे गुंजोटीमध्ये. दुसरी बहीण माझी नारायणवाडीमध्ये भारत शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये शिक्षिका आहे. आणि तिसरी बहीण माझी उस्मानाबाद येथे शिक्षिका आहे. त्यांचे मिस्टर उपप्राचार्य आहेत RP कॉलेजचे. एक माझे भाऊजी इथं आदर्शला उपप्राचार्य आहेत. आणि आम्ही सगळं सुशिक्षित. माझ्या वडिलांची भूमिका ही शिक्षण घेतलं पाहिजे, बाबासाहेबांच्या दिशेने गेलं पाहिजे, महात्मा फुलेच्या दिशेने गेलं पाहिजे, म्हणून आम्ही शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं. आणि मी हे शिक्षण करत असताना मला कळंब या ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि त्या ठिकाणाहून मी समाजकारण, राजकारण करतो. सर, आपला राजकारण व समाजकारणाशी संबंध कधी आला? मी इथं विद्यार्थी दशेमध्ये उमरग्याला शिकत असताना आत्ताचे सध्याचे मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी संसद ही संघटना होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलणारी, भाष्य करणारी. त्या संघटनेचा मी उमरगा तालुकाचा अध्यक्ष, नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून भारतीय विद्यार्थी संसदेमध्ये काम केलं. आणि गोरगरिबांच्या शिष्यवृत्तीसाठी आम्ही आंदोलन केले, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केलं. ही एक विद्यार्थी चळवळ होती, एक अराजकीय विंग होती. आणि त्या माध्यमातून आम्ही इथं शिवाजी महाविद्यालयामध्ये आम्ही ही संघटना चालवायचो. आता मागील 15 वर्षापासून शिवसेनेचे आमदार इथं आहेत. त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का? निश्चितपणाने या उमरगा आणि लोहार तालुक्यातली जनता या आमदाराच्या कामावर समाधान नाही, त्यात मीही समाधानी नाही. कारण जे त्या पार्श्वभूमीमधून आमदार 15 वर्ष केले, त्यांनी उमरगा तालुक्यामध्ये कुठल्याच विकास कामाच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह किंवा इनिशिएटिव्ह किंवा अग्रेसिव्ह भूमिका घेतली नाही. त्यांनी फक्त आता या 2-2.5 वर्षामध्ये घोषणा करतात की मी एवढे काम आणले, एवढ्या निधी आणल्या. परंतु जी गद्दारी केली त्यांनी, ज्या शिवसेनेने तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला नाव दिलं, तुम्ही नगरसेवकाच्या सुद्धा लायकीचे नसताना 15 वर्ष तुम्ही आमदारकी भोगताय. ही विधिमंडळाचं सर्वोच्च सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये तुम्ही उमरगा तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल केली. तुम्ही ज्या फॅक्टरीमधून आलात त्या फॅक्टरीचे कधी प्रश्न मांडले नाहीत, त्या सुशिक्षित बेरोजगाराचे कधी प्रश्न मांडले नाहीत. कारण 15 वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा काळ आहे. या काळामध्ये त्यांनी कुठल्याच पद्धतीचं काम केलं नाही. जगाला माहिती आहे, त्यांनी फक्त स्वतःची श्रीमंती वाढवण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही. ते सांगत होते की बाबा मी इतके आमदार झाले, आतापर्यंत मी लिहिली माझ्या पत्रामध्ये, एवढ्या आमदारापेक्षा मी सर्वात जास्त निधी आणला, ही त्यांची भूमिका आहे असं ते सांगतायत. पण हेही सांगत नाहीत की हे 15 आमदार म्हणजे जेवढे आमदार होऊन गेले त्यांनी कधी गद्दारी केलेली नाही, हेही सांगावं ना त्यांनी. मीच गद्दारी एकट्याने केली असंही सांगावं त्यांनी. गद्दारीचं सांगत नाही. 2-2.5 वर्षाच्या काळातला फंड सांगतात ते मी एवढा फंड आला. आणि याच्याही आधी चांगले या उमरगा तालुक्यात आमदार खालीद मिया काजीसारखी, बसवराज पाटलासारखी, रवी गायकवाड सारखी, कैलासवासी राजाराम बापू पाटलासारखे आमदार, चालुक्यासारखे आमदार, या विधिमंडळ आमचे बलसूरचे भाऊसाहेब बिरादासारखी गुणी आमदार बघितले तालुक्याने. आणि हे सांगतात की मी सगळ्यात निधी आणली. अरे चोरी करून तू जर निधी आणत असेल तर लोकांना मान्य नाही ना निधी. तू गद्दारी या एवढ्या लोकांनी, या आमदारांनी गद्दारी केली का? कधी पक्षाच्या विरोधात काम केलं काही दाखव ना. मागेही अनेक वेळेस काँग्रेस पक्ष फुटले, अनेक पार्ट्या फुटल्या, पण ह्या आमदाराची यादीमध्ये कधी फुटलेल्याच्या यादीमध्ये नाव आलं नाही. आणि हेही सांगावं त्यांनी की मग हे आमदार याच्या निधी मी जास्त आणला, मग मी गद्दारी केली, हेही लोकांनी सांगावं त्यांनी.
आणि सर, आपल्या तुगाव गावला एक राजकारणाचा आदर्श असा इतिहास आहे. त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? माझ्या गावची माजी आमदार स्वतंत्र सेनानी कैलासवासी विश्वंभरदादा हराळकर हे आमच्या गावचे स्वाभिमान होते आणि त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये खूप मोठी भूमिका निभावलेली आहे. त्यांनी आमच्या गावामध्ये एक गाव एक पाणवठा आधीच सुरू केलेला आहे आणि आमच्या गावामध्ये लिंगायत समाज आधी बाकी सर्व मराठा समाज अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारण महाराष्ट्राचं नवे पूर्ण याच्यामध्ये विश्वंभर हराळकरांनी नेतृत्व केलेलं आहे. आमच्याकडे जोमदे, हराळकर, बिराजदार ही कंपनी सगळी चांगल्या पद्धतीने राजकारण नैतिकतेला धरून राजकारण करणारे. त्याच्यानंतर पद्माकररावजी हराळकर आले, ते भारत शिक्षण संस्थेचे चिटणीस होते. विश्वंभररावजी हराळकर होते, भारत शिक्षण संस्था उभारण्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती आणि चांगली वारकरी संप्रदायातली ही माणसं समाज सगळ्या सोबत घेऊन राजकारण करणारी माणसं होती. जातीभेद मी माझ्या बघण्यामध्ये ते कधीच जातीभेद करणारी माणसं नव्हती. विश्वंभरदादा हराळकर एक कंपल्सरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला बोलवा किंवा नाही बोलवा भीमनगरमध्ये येऊन भाषणं करायची. आमचे प्रतापराव माने पाटील असतील, आमचे विनायकराव माने पाटील असतील आमच्या गावची, ते विधानसभेची उमेदवारी पण 2-3 वेळेस लढले त्यांनी. त्याच्यानंतर विश्वंभरराव हराळकरांची चिरंजीव कमलाकरराव हराळकर ही अतिशय सद्गुणी होते. विधानसभेला ते पडले हरकत नाही, परंतु त्यांनी जी नैतिकता घालून दिली आम्हाला ती बंधनकारक नैतिकता आहे. आम्ही त्या दिशेने चालणारी माणसं आहोत. उमरग्यात असा संदर्भ दिला जातो की 1974च्या काळात आपल्या वडिलांना एक देशी दारूचं दुकानचं लायसन भेटत होतं, तरी आपल्या वडिलांनी नाकारलं. या संदर्भात आपण काय सांगाल? माझे वडील 7वी शिकलेले होते आणि त्यांच्यावर महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचंड प्रभाव होता आणि ते नैतिकतेने वागायचे. त्यावेळी ते गवई गटामध्ये काम करायचे. त्यावेळी गट होते गवईचे, रिपब्लिकन पक्ष होता, असे गट वगैरे नव्हते. त्यावेळेस गवई साहेब सभापती होते विधान परिषदेचे आणि त्यावेळेस गवई साहेबांनी सांगितलं की सरपंच तुम्ही एक दारूचं लायसन घ्या. माझ्या वडिलांनी सांगितलं की मी लोकांची कुटुंब उद्ध्वस्त करून मला श्रीमंत व्हायचं आणि मी मजुरी करेन, द्यायचं असेल तर मला शिक्षणाचं काय तुम्ही एखादी युनिट देऊ शकता, परंतु मी दारूचं दुकान घेणार नाही. दारूचं दुकान त्यांनी लाथाडलं, सांगितलं मी दारू विकणार नाही आणि ते दरवर्षी दारू सोडणाऱ्या माणसाचा सत्कार करायचे, वैयक्तिक पैशातून सत्कार करायचे. दारू सुटली पाहिजे. त्यावेळेला कडधान्य मिळावं यासाठी त्यांनी गायरान जमिनीवर काहीतरी केलं होतं म्हणून 20 एकर जमीन आमच्या तुगावला गायरान जमीन आहे, गावाच्या जवळच आहे आणि त्या गायरान जमिनीमध्ये त्यावेळेस त्यांनी सामुदायिक विहीर घेतली आणि सामुदायिक विहीर घेऊन 20 एकर जमीन ती वहितात आणली आणि त्याच्यात कडधान्य पेरलं, ऊस लावला. कडधान्य जे निघेल ते विद्यार्थ्याला उसळ म्हणून ते 1974ला वाटायचे आणि ऊस काढायचा आणि त्याचं गुराळ करायचं आणि त्या आलेल्या पैशातून ग्रामपंचायत सक्षमीकरण म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली पाहिजे. त्यावेळी तरी प्रत्येक समाजाला एक समाज मंदिर स्वतःच्या पैशातून त्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या फंडामधून बांधून दिलं. जे जनावरं होते 4-5 हजार गावातून जाणारे त्याचंच शेण पकडायला काय माणसं लावली आणि त्याचे पैसे ग्रामपंचायतीला ते वापरायचे. शिक्षकाला की त्या शिक्षकाचा सत्कार ते मारुतीच्या मंदिरावर करायचे, जाताना शिक्षकाचा सत्कार करायचे, शिक्षकाची काळजी घ्यायची आणि एकूण समाज व्यवस्था नीट चालली पाहिजे, समाज हा नीट चालला पाहिजे ही त्याची दृष्टी होती. आता सध्या जी राज्यात सर्वाधिक चर्चिली जाणारी योजना आहे लाडकी बहीण योजना, त्याच्याकडे आपण कसे पाहता? लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे समोर डोळ्यासमोर काय ठेवलेली फक्त निवडणुका त्यांनी डोळ्यासमोर. ही 2.5 वर्षापूर्वी काय त्यांनी आणलेली लाडकी बहीण. आज मला सांगा या लाडक्या बहिणीच्या निमित्तानं काय तुम्ही 1,500 रुपये महिन्याला देता म्हणजे दिवसाला किती पडणार पैसे त्यांना तुम्ही काय देणार या महागाईच्या दिवसामध्ये? तुम्ही एकीकडे तेल आता 25 रुपयाने महागलेलं आहे, महागाई प्रचंड झालेली आहे, विद्यार्थ्याला वारे माफ फीस द्यावी लागते, खाजगी शाळेचं पेव फुटलेलं आहे. या संदर्भामध्ये 1,500 रुपये म्हणजे सामान्य माणसाला तुम्ही संभ्रमात टाकून मग 2 वर्षामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये मग विकत घेतल्यासारखं करणार का तुम्ही? तर आपल्याला शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाही भेटली तर आपली भूमिका काय राहणार आहे? मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. जी पक्षाने भूमिका दिली ती मी मान्य करणार आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार आहे, अन्यथा मी पक्षाने सांगेल त्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. जर आपणाला संधी मिळाली आणि आपण उमरग्याचे आमदार झालात तर आपलं भविष्यातील विजन काय असणार आहे? उमरगा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ह्या माझ्या दृष्टीकडे. सर्वांगीण विकास या अर्थानं मी म्हणालो. मी असं म्हणतो की ज्या 10 गावामध्ये एक न्यायालय झालं पाहिजे ही माझी संकल्पना आहे. कारण न्यायाला न्याय मिळत नाही, कारण उशिराचा न्याय हा अन्याय होऊ शकतो. आता तुम्ही बघताय की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या संदर्भामध्ये
तारीख पे तारीख चाललाय, याच्यामध्ये माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. प्रस्थापित म्हणजे जे चोर आहेत ते 6 म्हणून फिरतात आणि 10 वर्षांनी जर त्याला सजा मिळाली तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून 10 गावामध्ये एक न्यायालय झालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ज्या गावामध्ये आता मला सांगा की लग्न समारंभ करायचे, मुलामुलीच्या घरी प्रत्येकाच्या गावामध्ये लग्न असतात, त्या प्रत्येक गावामध्ये एक सांस्कृतिक सभागृह असलं पाहिजे. मल्टीपर्पजसाठी लग्न त्या ठिकाणी गोरगरिबाचे कमीत कमी पैशामध्ये झाले पाहिजे, अशा पद्धतीचं सभागृह ज्या त्या गावामध्ये बांधलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, MIDC आहे. MIDC मध्ये उद्योगच चालू नाहीत, नावाला MIDC लोकांनी घरी करून बसलेत. शेतकऱ्याच्या ज्या पर्पजसाठी जमिनी मिळाल्या तुम्हाला, तो पर्पजच साध्य होत नाही. माझं असं म्हणणं आहे की MIDCची जी व्हॅल्यू वाढते जागेची, जमिनीची, ज्या शेतकऱ्याच्या तुम्ही जमिनी घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्याला तुम्ही 5 वर्षाला मावेजा दिला पाहिजे. तो त्या जमिनीचा भागीदार असला पाहिजे त्या धंद्यामधला, त्याच्या माणसाला तिथं उद्योग मिळाला पाहिजे. आता धरण झालंय, त्या धरणामध्ये सगळ्या जमिनी गेलेल्या आहेत. त्या जमिनी गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला काहीच मिळत नाही, तो शेतकरी उद्ध्वस्त होतो. म्हणून माझं म्हणणं आहे की त्या शेतकऱ्याला त्या धरणामध्ये भागीदारी मिळाली पाहिजे, त्याच्या मुलाच्या लग्नाला मिळाली पाहिजे, त्याच्या मुलीच्या लग्नाला मिळाली पाहिजे आणि 5 वर्षाला त्याला मावेजा मिळाला पाहिजे. हायवेमध्ये ज्या जमिनी गेल्या त्याचाही मावेजा त्या शेतकऱ्याला काय पर्सेंटेजमध्ये मिळाला पाहिजे. जसं आम्ही नोकरी करतो, आज मी प्राध्यापक, मला पेन्शन मिळते, तसेच त्या हायवेवाल्यांनी पेन्शन चालू केली पाहिजे. धरणामध्ये जमिनी गेल्यात त्यांना पेन्शन चालू झाली पाहिजे. ज्याच्या जमिनी सरकारनं काढून घेतल्या आहेत, त्याच्यात MIDC असेल, त्या लोकांना सुद्धा त्याच्यातला मावेजा मिळाला पाहिजे, तो भागीदारी झाला पाहिजे. असा कायदा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे विधिमंडळामध्ये. आणि सूचित विरोधाचे प्रश्न मांडले पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे. सगळ्याचे शेतकऱ्याचे लेकरं म्हणतात, तिथं गेले की तिथं बसतात. आज सोयाबीन सारख्या धान्याला भाव नाही. शेतकरी जगतो कसा? शेतकरी मेला म्हणजे मजूर मेला म्हणजे तो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. सगळ्याचं म्हणणं शेतकऱ्याच्या दारामध्ये आहे. शेतकरी जगला नाही तर देश कसा जगणार आहे, ही माझी संकल्पना आहे. आणि शेतकऱ्याला तुम्ही मोफत वीज द्या ना हो सरकार म्हणून. का शेतकरी त्या विजेशी खेळणार आहे का? खेळणार आहे का तो विजेशी? तो उत्पन्न वाढणार आहे, म्हणजे देशाचं उत्पन्न वाढणार आहे, म्हणजे इथला माणूस सुखी होणार आहे. पाण्याचा प्रश्न आज माझ्या ग्रामीण भागातला माणूस घागर घेऊन पाण्यासाठी कसा 21व्या शतकामध्ये आम्ही महासत्ता होतो म्हणतात. मग महासत्तेमध्ये आमच्या माणसाला 15 दिवसाला पाणी मिळतं, ते कसं काय शक्य आहे? मला सांगा की 15 दिवसाला उमरग्याला जर पाणी मिळत असेल तर आम्ही 21व्या शतकात काय घेऊन जाणार आहोत? घागर घेऊन जाणार पाण्याची रिकामी? अरब कंट्रीसारखं 15 दिवसाला आंघोळ करायची आणि अंगाला अत्तर फसायची, ही काय परिस्थिती आहे? मग हे आमदारांनी सांगितलं की मी 15 वर्ष विकासरत्न म्हणतो. हेच आहे का विकासरत्न? MSCBची लाईट कंटिन्यू जाती. दिल्ली सरकार तुम्हाला मोफत 300 युनिट पर्यंत वीज देतं. आज तुमचे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वात जास्त दर तुमच्या MSCBचे आहेत, 7 रुपये प्रति युनिट. STचे सर्वात जास्त दर तुमचे, तिने फुकट दिली असं म्हणतात, परंतु मला सांगा की ज्यांनी तिकीट करणार त्यांना सर्वात जास्त दर आहेत. काय तुमच्या STच्या हाल? तुम्ही जर आज STने उस्मानाबाद पर्यंत गेला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आजारी पडाल, अशी परिस्थिती आहे. म्हणून एकंदरीत सवंग लोकप्रियतेसाठी ज्या घोषणा चालल्या ते फसव्या घोषणा आहेत. आज मराठी शाळा बंद पडण्याचे कागावर आहेत, आज नोकरी भरती नाही. माझ्या व्हिजनमध्ये सर्वांगीण विकासामध्ये लोहाऱ्याला बस डेपो झाला पाहिजे. ज्या ज्या मोठ्या मोठ्या गावामध्ये तिथं व्यापारी सेंटर झाले पाहिजे. आज शेतकऱ्याला मार्गदर्शन करणारा कोणतं पीक घ्यावं काय नाही, आज कारखानदारी सगळी लूट केली जाते. याच्यावर काय मॉनिटरिंग होती का? शेतकऱ्याचा ऊस जर फळाला गाडी लागली तर प्रत्येक जण पैसे मागतो, मग शेतकरी त्याच्यातून कसं वाचता येईल? त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल का? शेती बेरोजगारांसाठी काय उद्योग उभा राहतात? बँका येणार दाराजवळ देऊ शकत नाही, मग त्याला काय जोडून आपण त्यांना बँकेमध्ये उभा करून त्यांना उद्योग काय उभा करू शकतो का? हे विजन प्रचंड आहेत. महिलांच्यासाठी सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांचे उद्योग वाढले पाहिजेत. याच्यासाठी माझे प्रश्न प्रचंड आहेत. प्रश्न काय एका दिवसावर 5 वर्षामध्ये सुटणार नाहीत, पण तुमचं व्हिजन पाहिजे. 10-20 वर्षाचं तुम्हाला भूमिका मांडावी लागेल. म्हणून मी या दिशेनं भूमिका मांडतो.